नाही, पण राऊतसाहेब, ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन होतं आहे. सरकारनं या आंदोलनाला परवानगी दिली आहे. ज्या अर्थी एवढ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईत येत आहेत, सरकारनं पूर्वनियोजन किंवा एक एक्झिट प्लॅन विचारात ठेवूनच या आंदोलनाला परवानगी दिली. मला असं वाटत नाही. सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही. जर सरकारकडे प्लॅन असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं. जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात, तिथे जाऊन सरकारच्या वतीनं, अधिकारी नाहीत, OSD वगैरे नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी, तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते, असं माझं मत आहे, माझ्या पक्षाचं मत आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती. जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील, एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात आणि शासनातले 5 वरिष्ठ IAS अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे, ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि लोक यामुळेच चिडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी सगळा महाराष्ट्र माझा आहे, ज्या महाराष्ट्रात सर्व जाती, उपजाती, पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे. ही जी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वानं जी महाराष्ट्राला दिशा दिली, त्याच्यापासून ते भरकटलेले, ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला नेता म्हणावा, नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम, वाद निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी करत आहेत देशभरात, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात. पण राऊतसाहेब, यात असं होतं आहे की सरकारमधलेच 2 उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं जरांगे पाटील कौतुक करतात आणि जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरतात. हा त्यांच्या भाजप नेत्यांचाही आणि त्यांच्या समर्थकांचाही एक मुद्दा आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन कशी चर्चा करू? कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कारण ते राज्याचे माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करणं, मला असं वाटत नाही. 2 उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. जो तो आपल्या जातीचं राजकारण करतो. दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भात सगळ्यात पुढे असतील. पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करतात, ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे. अशा वेळेला समाज, जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते. कोण काय करत आहे, कोण गप्प बसलेत का, कोण गप्प बसून राजकारण करतं आहे का, या गोष्टी गौण आहेत. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्याच्यामुळे लाखो लोक जर रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही. तुम्ही जायला पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे. तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील. आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत. कोणी उपोषणाला बसलेले आहेत, कोणी अजून काय गेलेलं आहे. सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तर राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते. इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत. आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना, गेलात, अनेकदा अनेक ठिकाणी गेलेले आहेत आपण. मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत, त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा, आधार द्यावा, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही.
आणि मुख्यमंत्र्यांचंही नुकसान होणार नाही. उलट ते मोठे नेते होतील. नाही, पण यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अहंकार आढावा येतोय? त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे. भीती आहे, अहंकार तर आहेच. जनता ही राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर करते. कठोर शब्दांचा वापर नेते करत असतात. याचा अर्थ त्या नेत्यानं त्या जनतेला वाळीत टाकणं, दुर्लक्ष करणं असं होत नाही. ते चुकीचं आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण